रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. कर्मवीरांचे ज्ञानपीठ हे शक्तिपीठ ही ठरते आहे. शाहू फुल्यांचे समानतेचे तत्वमानसी मूर्ते आहे. धर्म जातीच्या पाद गांधींचे मूल्य मानवी जपतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. गरिबासाठी लेणी मोडून लक्ष्मी वहिनी झाली आई. कमवा आणि शिका मंत्र हा तरुणाईला प्रेरक होई. स्वावलंबी वृत्ती ठेवून ज्ञान साधना करतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. दलितांसाठी अण्णा तुमची झिजली चंदन काया. अनाथ जीवा सदा लाभली मातृहृदयी तुमची माया. शून्यामधल्या नवसृष्टीचा निर्मिक तोही ठरतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. जीवनातला तिमिर जावा प्रबोधनाची पहाट व्हावी. इथे लाभले पंखले उनी उंच भरारी नभात घ्यावी. प्रतिभाशाली बहुजनांचा वेलू गगनी चढतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा
मोहन भाला पडतो आहे रयते मधुनी नव्या युगाचा. अण्णासाहेब आपले महाविद्यालयात आज या ठिकाणी आजचे प्रमुख पाहुणे माननीय श्री उल्हासदादा पवार सर, प्रमुख अतिथी माननीय ॲडव्होकेट कामगार नेते बाळासाहेब बांकेले, महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर के जी कांबळे साहेब आणि त्यांच्या समवेत उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे हस्ते या ठिकाणी प्रतिमा पूजन होत आहे. मी माझ्या सहकारी प्राध्यापक बंधू भगिनींना विनंती करते की त्यांनी कृपया टाळ्यांच्या गजरात सर्व मान्यवरांचे स्वागत करावे. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचा 36वा स्मृती दिन आणि भारतीय संविधान दिनाच्या निमित्तानं आज या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे अण्णासाहेब आपले महाविद्यालयाच्या वतीने मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करते आणि मान्यवरांना विनंती करते की त्यांनी कृपया स्मरणार्थ व्हावे. महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आदरणीय श्री बाळासाहेब बेंडे पाटील साहेब यांचेही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. माझे इथे उपस्थित असलेले सर्व सहकारी प्राध्यापक बंधू भगिनी यांचेही स्वागत करते आणि आपल्याला माहिती आहे की सध्याच्या काळात आपला देश एका वाईट अवस्थेतून जात आहे. कोरोना महामारीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. असेच राजकीय क्षेत्रातील उत्तम व्यक्तिमत्व आदरणीय श्री तरुण गोगोई आणि माजी काँग्रेस नेते अहमद पटेल यांना आपण या ठिकाणी श्रद्धांजली वाहणार आहोत. मी उपस्थितांना विनंती करते की त्यांनी कृपया श्रद्धांजलीसाठी उभे राहावे. अनेक सर्वसामान्यांना जीव गमवावा लागला. शहीद जवान हुतात्मा जे देशासाठी दोन दिवसापूर्वी आसामचे माजी मुख्यमंत्री आणि आमच्या सहकारी तरुण गोगोई आणि आज पहाटे माजी केंद्रीय मंत्री आणि संसदेचे आत्ताचे खासदार राज्यसभेचे अहमद पटेल यांचं दुर्दैवी निधन झालेलं आहे. त्याचप्रमाणे सीमेवर लढणाऱ्या जवान विशेषतः महाराष्ट्रातील जवान शहीद झालेले आहेत आणि या करोनाच्या महामारीमध्ये असे काही लोकांची बळी गेलेली आहे. त्या सर्वांना विनम्र श्रद्धांजली वाहण्याकरता आपण लोक करतो. आज खरं तर दुःखशास्त्र योग आपण या ठिकाणी घेऊन आणलेला आहे. कारण भारताने एका नव्या जीवनामध्ये प्रवेश केला तो संविधान दिन आणि स्वतंत्र महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये ज्यांचं अभूतपूर्व योगदान होतं आणि ज्या महाराष्ट्राच्या व्यक्तिमत्वानं संपूर्ण देश गाजवला ते आदरणीय शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचा स्मृती दिन आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. मान्यवरांच्या समवेत इथे उपस्थित असलेल्या सर्वांचाच नामोल्लेख करणं मला इथे आवश्यक वाटतं. माननीय श्रीरंग चव्हाण पाटील साहेब, माननीय शोभनराव मस्के सर, ॲडव्होकेट संजय उभे सर, संदीप नायगवडे पाटील सर, स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य आदरणीय श्री बाळासाहेब बांकेले सर आणि आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करते. हा जो कार्यक्रम आहे हा महाविद्यालयातील सांस्कृतिक मंडळ आणि राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला आहे. यासाठी मी सांस्कृतिक विभागाचे चेअरमन आदरणीय श्री संतोष पवार सर यांना विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक करावे. रयत शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब कॉलेज मंचर सांस्कृतिक विभाग
आणि राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आपण माननीय यशवंतराव चव्हाण यांचा 36वा स्मृती दिन आणि भारतीय संविधान दिनाचा 71वा वर्धापन दिन आपण आज माजी आमदार व अध्यक्ष उर्वरित पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ माननीय विलासदादा पवार यांच्या हस्ते आपण हे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि भारतीय राज्यघटना आणि यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची प्रस्तुतता हा विषय त्यांनी निवडलेला आहे. 2 दिवस आपण एकाच दिवशी सादर करत आहोत म्हणजे साजरे करत आहोत. उद्याचा जो दिवस आहे त्याच्या पूर्वसंध्येला संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला आणि यशवंतराव चव्हाणांच्या स्मृती दिनाच्या दिवशी या कार्यक्रमाचं आयोजन करत असताना या विचारमंचावर उपस्थित असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कानाडे साहेब, तसंच ज्येष्ठ कामगार नेते ॲडव्होकेट बाळासाहेब बांखिरे, तसंच त्यांच्या सोबत आलेले साहेबांचे कार्यकर्ते आहेत श्रीरंग चव्हाण पाटील, सोपानराव मस्के, ॲडव्होकेट संजय बुबे, संदीप नायकवाडे पाटील यांचे मी स्वागत करतो आणि मी दादांचा थोडक्यात तुम्हाला परिचय करून देतो. खरं तर त्यांचा असा पुस्तक कुठलाही बायोडाटा तयार होऊ शकणार नाही. अत्यंत लहानपणापासून दादा गांधीवादी विचाराकडे आकर्षले गेले आणि काँग्रेस सेवा दलाच्या माध्यमातून 58 सालापासून त्यांनी कार्य सुरू केले. काँग्रेस सेवा दलाच्या तरुण पिढीचं नेतृत्व त्या काळी पुण्यातून त्यांनी सुरुवात केलं आणि जवळपास नंतरच्या संपूर्ण काँग्रेस नेतृत्वासोबत अतिशय निष्ठेनं आणि गांधीवादी विचारांकडे राहिले बाळासाहेब भारदे यांचे त्यांना अतिशय जवळून मार्गदर्शन मिळाले. त्यांच्याचप्रमाणे वाचन, त्यांच्याचप्रमाणे ज्ञानेश्वरी आणि संत साहित्याचे अभ्यासक, त्यांच्याचप्रमाणे बघा एखाद्या व्यक्तीला आपल्या म्हणजे ती व्यक्ती आयुष्यात आल्यानंतर त्या व्यक्तीचे सर्वच गुण त्यांनी आपल्यामध्ये घेतले. बाळासाहेब भारदे आपल्याला माहीत असेल, आपण शोधू शकता त्यांचं नाव. तर बाळासाहेब भारदे यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाची एक दुसरी छाया या निमित्ताने शिल्लक आहे आणि काँग्रेसमध्ये अनेक लोक येतात आणि जातात. जन्मापासून दादा काँग्रेसमध्ये आहे आणि अजूनही काँग्रेसमध्ये त्यांचं एकूण स्थान किंवा विचारांची निष्ठा गांधीवादी विचारसरणीमुळे बाळासाहेब भारदेंच्या सहवासामुळे हे आपल्याला मान्य केलं पाहिजे. भारत इतिहास संशोधन मंडळ, भारत नाट्य संशोधन मंडळ, आंबेडकर इन्स्टिट्यूट, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि पुण्यामधल्या अनेक सांस्कृतिक संघटना आणि त्यांची चाललेली एकूणच कार्य. मी पुण्यात आजपर्यंत जेवढ्या वेळेस कार्यक्रमाने गेलो त्याच्या 90% कार्यक्रमाला दादा पाहुणे होते. आमच्या 5 कवी संमेलनाला म्हणजे गंगारामला जे साहित्य संमेलन होतं गंगाराम मित्रमंडळाचं त्याच्या 5 कवी संमेलनाला माझ्यासोबत ते दरवेळेस होते. त्यांच्या हस्तेच अनेक महाराष्ट्रातले कवी लेखक त्यांचे सत्कार झालेले आहेत आणि एक असा हुकमी पाहुणा आहे की त्यांच्या हस्ते सत्कार करून घ्यायला सर्व साहित्यिकांना आवडतं. साहित्य संमेलनाचं आयोजन असेल, महाराष्ट्र साहित्य परिषदेचं कार्यकारी विश्वस्त पद त्यांच्याकडे अनेक वर्ष स्वतः त्या संस्थेचे अध्यक्षही होते. इतकं बहुआयामी उत्तम वाचन असते. साहित्यात काय चाललं, नाटकात काय चाललं, राजकारणात काय चाललं आणि शेवटचा उल्लेख करून मी थांबतो. दादा 2003 साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता राहिले. हे स्वतः सुशीलकुमार शिंदेंनी त्यांच्या सिलेक्शनच्या दरम्यान सांगितलेलं होतं. याच्यापेक्षा अधिक ओळख आपण वेगळी त्यांची करून घेणार की आता त्यांच्या विचारातून दिसेल की स्वतः आपण पुढे आले आणि या श्रद्धांजलीचं नक्की प्रयोजन काय हे त्यांनी आपल्याला सांगितलं. म्हणजे त्यांच्यामध्ये एक उत्स्फूर्तता आहे. कायम कार्यकर्त्याचा माहोल त्यांच्या भोवती असतो. ते जातील तिकडे त्यांच्या भोवती माणसं असतात आणि ऑनलाईन असलेलं हे व्याख्यान त्यांनी आपल्याला केवळ 15 मिनिटं आधी सांगितल्यानंतर करा. मी लोकांमध्ये जाऊन बोलणारा माणूस आहे, मी लोकांमध्येच कार्यक्रम करेन. आपला संपूर्ण कार्यक्रम आपण त्यानुसार बदललेला आहे. दादा हे अतिशय दूरगामी विचाराचे एक मोठे कार्यकर्ते आहेत आणि ते माझे आमदार 2दा राहिले विधान परिषदेवर. अध्यक्ष उर्वरित महाराष्ट्र विकास महामंडळाचे महाराष्ट्र शासनाचे ते अध्यक्ष होते. असं बहुआयामी संपूर्ण समाजात काम करणारे एक व्याख्याते आपल्याला लावले. त्यांचा परिचय पूर्ण करतो आणि पुढची सूत्र आमच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर वैशाली सुपेकर यांच्याकडे सोडतो. खऱ्या अर्थाने सूत्रे माहीत म्हणजे खऱ्या अर्थाने सूत्र. खूप खूप धन्यवाद सर.
आलेल्या अतिथींचं यथोचित स्वागत करणं हे आम्ही आमचं परम कर्तव्य समजतो आणि महाविद्यालयाच्या या कर्तव्याला परंपरेला अनुसरून उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत आपण या ठिकाणी करत आहोत। यासाठी मी महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर के.जी. कांबळे साहेब यांना विनंती करते की त्यांनी आजचे प्रमुख पाहुणे माजी आमदार व अध्यक्ष उर्वरित महाराष्ट्र विकास महामंडळ महाराष्ट्र शासन माननीय श्री उल्हासदादा पवार साहेब यांचे शॉल ग्रंथ व गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करावे। ज्यांच्या समन्वयातून महाविद्यालयामध्ये प्रत्येक वर्षी संविधान दिन साजरा केला जातो ते या पंचक्रोशीतील आदरणीय व्यक्तिमत्व ज्येष्ठ कामगार नेते माननीय ॲडव्होकेट बाळासाहेब पानखेडे सर यांचेही स्वागत गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी करावे अशी मी त्यांना विनंती करते। यानंतर व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर श्रीरंग चव्हाण पाटील यांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करतील। माननीय श्री सोपानराव म्हस्के सर, माननीय ॲडव्होकेट संजयजी उभे सर, माननीय संदीप नागवडे पाटील सर, स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य, सांस्कृतिक विभागाचे चेअरमन श्री संतोष पवार सर यांना मी विनंती करते की त्यांनी महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर कांबळे साहेब यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करावे। काही व्यक्तिमत्व असे असतात की जे आपल्यासारख्या शैक्षणिक संस्थांच्या जडणघडणीमध्ये खूप महत्त्वाचं योगदान ठेवतात। असंच एक व्यक्तिमत्व म्हणजे माननीय ॲडव्होकेट बाळासाहेब पानखेडे सर की ज्यांच्या सहकार्यामुळे आजपर्यंत महाविद्यालयामध्ये अनेक उत्कृष्ट आणि दर्जेदार कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। प्रथमतः मी त्यांना विनंती करते की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावे। माननीय ॲडव्होकेट श्री बाळासाहेब पानखेडे सर। माजी पंतप्रधान आणि महाराष्ट्राची निर्मिती झाल्याबरोबर पहिले मुख्यमंत्री यांनी या महाराष्ट्राचं शिल्पकार म्हटलं जातं ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचं पुण्यस्मरण पुण्यतिथी आणि जे भारताचा राज्यकारभार ज्या सूत्रानुसार चालतो ज्या घटनेनुसार चालतो त्याची पहिली या देशाला स्वर्गीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राजेंद्र प्रसाद यांना अर्पण केले तो दिवस आणि या अशा 2 दिवसाच्या दिवशी हे 2 कार्यक्रम एकत्र घेण्याचा योगायोग आज ज्यांच्या भाषणाने ज्यांच्या विचारसरणी ज्यांच्या वाणीतून ज्यांच्या बौद्धिक अशा प्रबोधनाच्या चळवळीतून महाराष्ट्राला अनेक दिवस केलेला आहे असे आजचे प्रमुख पाहुणे आणि त्यांच्याकडे माजी आमदार आणि साहित्य चळवळीमध्ये लोकजागृतीमध्ये
ज्यांच्या हरिकार्थाने पुणे आणि महाराष्ट्राला चांगलं नाव माहीत आहे असे जरडी गुलाबदादा पवार साहेब या महाविद्यालयाच्या सूत्र घेतल्याबरोबर या ठिकाणी नंतर काय करावं लागेल आणि नंतर आम्ही संपूर्ण ह्या परिसराला योग्य असं उच्च भविष्य कशा पद्धतीनं करावं लागेल या दृष्टीने सतत विचार करणारे आदरणीय डॉक्टर कांबळे सर आणि आज या ठिकाणी आलेल्या आमचे मित्र माननीय श्रीरंग पाटील चव्हाण साहेब, सोपारावजी म्हस्के साहेब, आमचे माननीय आरोग्य संजयजी उभे साहेब आणि दुसरे आमचे पाटील यांनी आळंदीमध्ये चांगल्या प्रकारचे काम न केलेले काम बरोबर त्याचबरोबर ती उपस्थित माझ्या समोर असणार पवारसर असतील आणि आमचे ते सर्व माननीय सन्माननीय गुरुजन या सर्वांना या ठिकाणी आग्रह करतो. पहिल्यांदा मी यशवंतराव चव्हाण आणि भारतीय राज यांनाही अभिवादन करतो आणि जास्त वेळ घेणार कारण आपण ज्यांचं भाषण ऐकायला खूप भरा त्यांच्या भाषणाला आपण एक मार्ग सापडला या ठिकाणी गुलाबदादा पवारांनी जास्त वेळ मिळाला पाहिजे वेळ झालेला आहे. तर लोकशाही समाजवाद राष्ट्रवादी धर्मनिरपेक्षता यांचं सूत्र जे काय भारतीय राज्य ते फार महत्त्वाचं आणि संविधान जगातले सर्वश्रेष्ठ असेल संविधान आहे त्याचं जागरण घडवलं तसं धर्मग्रंथाचं आपण पारायण करतो तशा पद्धतीनं आपल्या जीवनाला अत्यावश्यक असतात. सकाळी झोपेपासून रात्री झोपेपासून सकाळी उठेपर्यंत किंवा रात्रभर म्हणजे 24 तास तसा श्वास आपल्याला महत्त्वाचा तसं राज्यघटना त्या कायद्याचं आणि मुख्य कायदा होता त्याच्या अनुषंगाने आम्ही कायदे तयार करायचे त्या कायद्याचा सुमारे आणि आपली लोकशाही ही राजू जगाचा एक आदर्श आणि त्यासाठी या देशामध्ये ज्यांच्या नावाचा आपण म्हणजे त्याचं समर्थ होतं ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आज चायनाने आपल्याला आक्रमण केलं 1962 साली आक्रमण केलं आणि त्यावेळेला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदावर केलं आणि जवाहरलाल नेहरूंच्या त्या ठिकाणी देशाचं संरक्षण केलं अचानक केलं आणि दिल्लीला जाऊन संरक्षण मंत्रिपदाचे सूत्र घेतलं आणि त्या प्रकार इतिहास आपल्याला ते ज्ञान आणि या ठिकाणी दादा आले त्यांचं भाषण अतिशय प्रभावी आहे त्या अनेक गोष्टी आपल्याकडे मुख्य मानतो सविस्तर गोष्टी असून आपल्याला निश्चितपणा लक्षात आहे. कोरोनाच्या अशा ह्या महामारीने आज हा समारंभ ज्या कॉलेजच्या सर्व प्राचार्य साहेबांनी आणि त्यांच्या सर्व सहकारी या ठिकाणी ज्या पद्धतीने संस्था चालवला आहे त्याबद्दल मला तुझ्या आनंद वाटतो. त्यांनी ही वाटेल त्यांची यशवंतराव चव्हाण इतकी या ठिकाणी आहे अधिक न बोलता मी या ठिकाणी माझ्या बोलणार आणि दादाने जास्त वेळ मिळाला म्हणून पुढाकार देतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय जवान. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनाबरोबरच 26 नोव्हेंबर हा दिन आपण संविधान दिन म्हणून साजरा करत असतो आणि सुदैवानं आज आपण एक दिवस अगोदर हा संविधान दिन साजरा करत आहोत. ज्या दिवशी भारतीय राज्यघटना लिहून पूर्ण झाली तो दिवस संपूर्ण देशभरामध्ये संविधान
सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास व श्रद्धा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जा व संधी या बाबतीत समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. धन्यवाद. सर्वांनी स्थानापन्न व्हावं आणि आपण सर्वच जण ज्या क्षणांची अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहोत ते म्हणजे आजच्या मान्यवरांचं मार्गदर्शन. यासाठी माननीय श्री उल्हासदादा पवार साहेब माजी आमदार यांना मी विनंती करते की त्यांनी कृपया उपस्थितांना संबोधित करावे. सर्वप्रथम स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुण्यस्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो आणि त्याचप्रमाणे आपण सर्वांनी देशातील 2 मान्यवर नेते आणि सेवेवर लढणारे जवान हे शहीद झाले आणि कोरोनाच्या नैसर्गिक आपत्तीत ज्यांचा बळी गेला त्याला आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. गेली अनेक वर्ष मी कराड या ठिकाणी जाऊन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीवर दर्शन घेऊन त्या ठिकाणच्या सर्व चर्चेमध्ये आणि समारंभात सहभागी होतो अशी प्रथा गेली अनेक वर्ष मी पाहिली आहे. परंतु गेली काही 2 वर्ष काही निमित्ताने मला जाता आले. परंतु स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब ज्या संस्थेमधले विद्यार्थी रयत शिक्षण संस्था आणि ते नेहमी असं म्हणत की कर्मवीर भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्था आणि शाहू महाराज हे जर झाले नसते तर हा यशवंतराव चव्हाण हा तुम्हाला दिसला नसता भारताचा नेता म्हणून. ते त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे, स्वतः लिहिलेलं आहे त्यांच्या आत्मकथावर. त्यांच्या पावनस्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो आणि भारताच्या अत्यंत नावाजलेल्या या शैक्षणिक संस्थेचा हा जो भाग आहे पुणे जिल्ह्यातला मनसर आणि या ऐतिहासिक महाविद्यालयात मी अनेक वेळा येऊन गेलो. मी जेव्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो साधारणपणे 72-73च्या दरम्यान तेव्हा आप्पासाहेब पानवळे या ठिकाणी प्राचार्य होते आणि पुणे विद्यापीठाच्या भविष्यात शिक्षण संस्थेच्या माध्यमातून जे कार्यशाळा किंवा ही चालू होती त्याचा समारोपाकरता मला त्यांनी बोलवलं होतं आणि त्यावेळी मी या ठिकाणी विद्यार्थी त्यांचं श्रमदान त्यांच्या माध्यमातून होत असलेले बंधारे शेतीचा विकास कृषी प्रशिक्षण समाज प्रबोधन आणि कर्मवीर भाऊराव पाटलांच्या आणि राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या स्वप्नातला जो भारत हे जे विद्यार्थी कमवा आणि शिका स्वावलंबी व्हा हा संदेश या संस्थेने दिला. त्याची प्रत्यक्ष कृतीशीलता या महाविद्यालयामध्ये मी त्यावेळी पाहिली. त्याला जवळजवळ 48 वर्ष होते किंवा 47 वर्ष. त्यावेळी मी वाईट तरुण होतो, सेवादानामध्ये युवक म्हणून काम करतो. पण त्या सगळ्या गोष्टी
दाखवण्यात आल्यानंतर मी अनेक वेळा महाविद्यालयामध्ये आलो तेव्हा या संस्थेमध्ये आणि कर्मवीर भाऊराव पाटलांच्या बद्दल मी काय सांगायची आवश्यकता नाही. म्हणजे महाराष्ट्रामध्ये विदर्भात डॉक्टर पंजाबराव देशमुख असतील आणि उरलेल्या महाराष्ट्रामध्ये कर्मवीर भाऊराव आणि इतर खूप नेते मंडळी त्यांनी जी शैक्षणिक क्रांती सामाजिक स्तरावर खेड्यापाड्यातल्या सामान्य माणसापर्यंत पोहोचवली आणि आज हजारो लाखो विद्यार्थी आणि नेतृत्व विविध क्षेत्रामध्ये जे जाणवते की या संस्थेच्या माध्यमातून निर्माण झालेलं फार मोठं स्वप्न जे कर्मयोगाचं होतं ते साकार झालं. आणि त्यातलीच एक विद्यार्थी म्हणजे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची आपण पूर्ण स्थिती आज या ठिकाणी साधली होतो. या महाविद्यालयाचा सांस्कृतिक विभाग आणि राज्यशास्त्र विभागाच्या वतीनं मी प्राचार्य कानडे साहेबांना त्यांच्या सगळ्या सहकार्यांना धन्यवाद देतो की आजच्या या महामारीच्या संकटातही आपण हे काही छोटा हॉल करू, कारण आता आपल्याला जाहीर सभा काय घेता येते आणि त्यामुळे आपण या सभेचं आयोजन केलं. मी अतिशय नम्रपणे सांगतो, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जन्मशताब्दीला महाराष्ट्रामध्ये 28 जिल्ह्यांच्यामध्ये माझी बातमी होती, 28 ठिकाणी. आणि स्वर्गीय चव्हाण साहेबांचा एक तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सहवास झाला. माननीय शरदराव पवार असतील किंवा गोविंदराव अधिक असतील किंवा तत्सम त्या काळातले समकालीन जे नेते होते त्यांचा मी थोडा जुनियर, परंतु स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब त्यांचा खूप सहवास झाला. स्वर्गीय यशवंतरावजी असतील, वसुंधरा पाटील असतील, वसुंधरा नाईक साहेब असतील, बाळासाहेब धावडे असतील, विसर पाटील असतील, अण्णासाहेब आवट्यांना काँग्रेस सेवादारापासून पाहतो. खूप लहान कार्यकर्ता ज्यांचा आपण फोटो या ठिकाणी पाहिला आणि त्यांच्या कार्यानं हा संपूर्ण भाग आणि पुणे जिल्हा हा खरं पावन झालेला आहे. एक अतिशय आदर्श व्यक्ती होते अण्णासाहेब. अशा अनेक नेत्यांचा सहवास आणि सत्संग आम्हाला लाभलेला आहे. आणि बाळासाहेब धावडे एकदा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समोर भाषण करताना फार छान म्हणाले आणि मी ते नेहमी उद्धृत करतो की असं म्हणायला की माणूस कशातून मोठा होतो, माणूस व्यासंगातून मोठा होतो. पण बाळासाहेब बाळासाहेबांनी सांगितलं की व्यासंगातून होतो पण व्यासंगापेक्षा सत्संगातून अधिक होतो. आणि त्याची अनुभूती, त्याची प्रचिती माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना या महाराष्ट्रात लाभलेली आहे. आणि म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचं स्मरण आज त्यांच्या पुण्यतिथीला मी त्या अनुषंगाने करतो. दुसरा एक भाग म्हणजे 26 तारखेला आपण संविधान दिन साजरा करतो, परंतु उद्या पंढरपूरची एकादशी मी नेहमी आषाढी आणि कार्तिकीला सर्वसाधारण पंढरपूर असतो. मला आता या सगळ्या वातावरणात जाता येत नाही म्हणून मी त्याला सांगितलं मी मुळात वारकरी संप्रदायात आहे म्हणून गांधी विचार घेतला आणि तो माझ्या आईवडिलांचा वारसा आहे. आणि म्हणून म्हणजे 26च्या ऐवजी आपल्याला 25चा साहेबांचा स्मृतिदिन आणि संविधान दिनाचा पूर्व दिवस असा संयुक्त असा हा कार्यक्रम केलेला आहे. त्या संविधानाची आपण एक शपथ घेतली आता त्या सर्वांनी उभे आणि त्या सगळ्या अनुषंगानं आज देशातलं जेव्हा राजकारण, समाजकारण, अर्थकारण, सामाजिक न्यायाचं आत्ताचं असलेलं एक तराजू या सगळ्या वातावरणामध्ये जेव्हा घटनेकडे आपण पाहतो तेव्हा त्या काळात घटना समितीमध्ये अतिशय दिग्गज, अत्यंत विद्वान, अत्यंत नामवंत अनेक मंडळी होती. हे मी अतिशय नम्रपणे आपल्याला अनेक मंडळी होती. अगदी हिमालयाच्या उंचीवरील माणसं एकाच वेळी त्या घटना समितीमध्ये होती. आणि ज्या 26 नोव्हेंबर 1949चा आपण उल्लेख केला आहे परंतु बाबासाहेब आंबेडकर यांनी ती घटना ड्राफ्ट कमिटीचे म्हणजे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. ती परिपूर्ण झाल्यानंतर त्यावेळेचे घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे पुण्यामध्ये भारताचे पहिले राष्ट्रपती झाले त्यांना अर्पण केले. तो फोटोही फार मोठा ऐतिहासिक एक आपण सर्व पाहतो. तो दिवस सर्व देशभर आणि विशेषतः विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना शासकीय पातळीवर हा संविधान दिवस हा साजरा केला पाहिजे अशा प्रकारचे त्यांनी आदेश काढले आणि त्याप्रमाणे हा संविधान दिवसही आपण साजरा केला. मुद्दा असा होता की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्या आपला राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस या सर्वांच्या या ठिकाणी फोटो होता. कमरेवरांचा आपण या ठिकाणी फोटो होता. त्या फोटोच्याकडे मी आपलं मुद्दाम लक्ष का वेधतो की ही माणसं किती मनाने मोठी होती, विचाराने किती मोठी होती. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
त्यांचं ध्येय जरी एक असलं तरी त्यांची मतभिन्नता होती, फार जबरदस्त मतभिन्नता होती, फार मोठी होती, त्यांचे मार्ग वेगवेगळे होते. परंतु स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचं स्मृतिदिन आहे म्हणून मुद्दाम सांगतो. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण एकदा असं म्हणाले होते, ज्या लोकशाहीचा उल्लेख आपण या शब्दामध्ये केला, ते असं म्हणाले की मतभिन्नता हा लोकशाही जिवंत असण्याचं लक्षण आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या एका शिबिरातल्या भाषणात मी काँग्रेसची खूप शिबिरं त्यावेळी होती, ते असं म्हणाले की मतभिन्नता ही लोकशाही जिवंत असण्याचं लक्षण आहे. परंतु मतभेदाला मनभेदाचं, मनभेदाला व्यक्तिभेदाचं, व्यक्तिभेदाला व्यक्तिद्वेषाचं आणि व्यक्तिद्वेषाला व्यक्तिसुराचं रूप प्राप्त झालं की लोकशाहीचं मांगेलं संपलं. आणि ते तंतोतंत पाळत ते परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी हे का सांगतो मी की दोघांच्यामध्ये खूप टोकाची मतभिन्नता होती. एकमेकांचं काम त्यांना पूरक होतं, समाजाला आणि देशाला पूरक होतं अनेक अर्थाने, ते तुम्हाला सांगितलं. परंतु एवढं असतानाही आणि परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधींच्यावर अनेक वेळा घणाघाती टीका केली आणि ती त्यांच्या पद्धतीने केली आणि तेही राष्ट्रपितांनी मान्य केली, त्याबद्दल त्यांनी त्यांचे बोलले होते. मुद्दा असा आहे की या घटना समितीचे अनेक कुटुंब सभासद, त्या सगळ्या सभासदांची नावं या ठिकाणी घेत नाही, कारण त्यामध्ये वेळेची मर्यादा आहे म्हणून मी त्या नावाचा उल्लेख करते. त्यापैकी नावं खूप होती. त्यापैकी एक पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅरिस्टर बाबासाहेब जयकर हे घटना समितीचे मूळ सदस्य होते. अत्यंत विद्वान, फार मोठे देशभक्त आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बॅरिस्टर बाबासाहेब जयकर. त्यांचा बंगला हा त्या आपल्याला फिल्म इन्स्टिट्यूटचा ज्या बाजूला जो आहे तो त्यांचा बंगला आहे, बॅरिस्टर जयकरांचा. त्यांच्या अट्टाहासामुळे, त्यांच्या आग्रहामुळे पुणे विद्यापीठाची स्थापना झाली आणि ते पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू ते घटना समितीचे सदस्य होते. फाळणी झाल्यानंतर पाकिस्तान आणि भारत झाल्यानंतर जे सदस्य होते मूळ घटना समितीमध्ये, बाबासाहेब आंबेडकर हे त्यावेळेच्या पूर्व पाकिस्तानातून निवडून आले होते. म्हणजे तो भाग म्हणजे आता बांगलादेश, आजचा बांगलादेश आणि उर्वरित पाकिस्तान तो पश्चिम पाकिस्तान. मंडल नावाचे एक भारतीय ग्रस्त त्या घटना समितीमध्ये होते. बाबासाहेबांनी त्यांना विनंती केली की तुम्ही पाकिस्तानातच राहा आणि जिनांच्या पहिल्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते काही काळ मंडळ. म्हणजे हे मंडळ आयोगाला काय संबंध मोठं होते, नवीन नवीन मुलांना काय त्याचं माहिती नसते ना, फरक होते. ते मंडळ वेगळे आणि आत्ताचा मंडळ आयोगाला तो ते मंडळ वेगळे, ते मंडळ विद्वान. बाबासाहेबांनी त्यांना तिथंच राहायला सांगितलं, पण दुर्दैवाने नंतर ते पाकिस्तानचं वातावरण होऊन परत भारतामध्ये आहे. मुद्दा हा आहे की परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सदस्यत्व पाकिस्तानच्या निर्मितीनंतर केलं घटना समितीचं. तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटतं. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी सरदार पटेलांना सांगून सरदार पटेलांच्या कर्मी डायरेक्टर जयकरांना पत्र दिलं. आता त्यांनी तो राजीनामा दिलेला होता डायरेक्टर जयकरांनी. पुणे जी निवडणूक झाली त्यामध्ये गांधी आणि सरदार पटेल आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आग्रहाने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुन्हा घटना समितीमध्ये निवडून आणला. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. काय होतं, महात्म्यांची चर्चा करताना आणि महात्म्यांची तुलना करताना हा महात्मा मोठा तो महात्मा मोठा याची आता खूप गर्दी झाली आहे आपल्या देशामध्ये आणि महात्म्यांना लहान करण्याचं काम चालू आहे. जातीच्या, भाषेच्या, संस्कृतीच्या, समाजाच्या, राज्याच्या अशा विभागामध्ये. म्हणून या वातावरणावर मी सांगतोय राष्ट्रपिता महात्मा गांधींनी त्यांना सदस्य म्हणून सरदार पटेलांनी हे करून महाराष्ट्रातून पुन्हा त्यांना निवडून आले आणि मग ते घटना समितीचे पुन्हा सदस्य झाले. पुढं मग घटना समितीच्या बैठकी झाली. आपल्याला आश्चर्य वाटेल की परिपूर्ण काम झाल्यानंतर जेव्हा ड्राफ्ट कमिटी किंवा मसुदा समिती स्थापन करायची होती त्यावेळी त्या ड्राफ्ट कमिटीचा अध्यक्ष कोण असावा म्हणून चर्चा करण्याकरता त्यावेळेचे आपले नेते भारताचे पहिले पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू गांधींना भेटायला गेले आणि राष्ट्रपिता महात्मा गांधींना म्हणाले की आपल्याला ड्राफ्ट समितीचं चेअरमन करायचं घटना समितीचं, ते आपण कसं करावं, काय करावं. मुद्दाम तुम्हाला हा संविधान निर्माणाच्या पूर्व दिसतेला ते मी सांगतो आणि पुढे मी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या थोडक्यात आपल्याकडे भेटायला गेल्यानंतर गांधींनी विचारलं पंडितजींना तुमच्याकडून कुठली नाव. पंडितजींच्याकडे 3 नावं होती आणि ती परदेशातली आणि ती विद्वान, कारण आपल्याला नवोदित खंडपळा अशा देशामध्ये ज्या देशामध्ये सगळे धर्म, जाती, भाषा, संस्कृती विविधतेने घडलेला हा देश आहे तरी तो एक आहे आणि संघराज्यामध्ये तो विभागला गेलेला आहे. अशा वातावरणामध्ये राष्ट्रमधून कधी नव्हतं ते राष्ट्र आपल्याला निर्माण करायचं. या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा आपल्याला घटना समितीचा म्हणजे ड्राफ्ट समितीचं चेअरमन करायचं किंवा त्याची सूत्र विद्वानाच्या हातात द्यायची किंवा पंडित जबाबदारी
फिल्म आवडली. गांधींनी पाहिलं ते हसले. गांधी फार मुश्किल होतं. ते हसले का म्हणाले परदेशातल्या माणसांची काय आवश्यकता किंवा परदेशी म्हणाले की आपली घटना तयार करताना ज्यांना अनुभव वेगवेगळ्या त्या अशा विचारांना आपण त्यांच्या मागणी घ्यावं अशी माझी कल्पना आहे आणि म्हणून त्यांना आपण पाचारण करावं असं मला वाटतं. तर गांधी म्हणाले बिलकुल नाही, आपल्या देशामध्ये तितकेच विद्वान होते. आणि मग आपल्याला आश्चर्य वाटेल, पंडितजींनी गांधींना विचारलं कोण तुमच्या डोळ्यासोबत कोण पहा, मतभिन्नतेनंतर सुद्धा माणसाचं मन किती मोठं असतं आणि जाणणार की हाच माणूस ते करू शकतो. तेव्हा राष्ट्रपिता महात्मा गांधींचे वाक्य फार सुंदर आहे. त्यांनी गांधी पिक्चर बघितलं असेल बाबासाहेब आंबेडकर, गांधी नाही परंतु बाबासाहेब आंबेडकर चित्रपट जो जब्बार त्यांनी पाहिलेला आहे. त्यांनी सर्व रिसर्च करून, सर्व सल्ले घेऊन, सर्व ग्रंथ बघून त्याची उजळणी केली. त्यात गांधींचे एक वाक्य आहे. ते म्हणाले की आपल्या देशामध्ये पंडित म्हणाले कोण आणि तो गांधींचे वाक्य द मोस्ट सफर ऑफ दिस कंट्री, द मोस्ट सफर ज्यांनी सर्वात जास्त सोसलंय, भोगलंय, सर्वात जास्त अन्याय ज्यांनी सहन केले आहे, द मोस्ट सफर ऑफ दिस कंट्री शुड बी चेअरमॅन ऑफ दिस ड्राफ्ट. तो त्याचा अपेक्षा असला पाहिजे आणि तो विद्वानही असला पाहिजे. गांधी म्हणाले तो एकमेव माणूस आहे त्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे गांधींनी सांगितलं. हे गांधींचं बोलणं आहे. म्हणजे बाबासाहेबांच्या मध्ये गांधींच्या मध्ये मतभिन्नता इतक्या टोकाच्या असताना सुद्धा परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ड्राफ्ट समितीचे अध्यक्ष होते. त्याला न्याय देतील त्या घटनेला. आणि आज आपण जी भारतीय घटना ज्याचा आपण आता शपथ घेतली, उद्या संविधान दिन साजरा करतो, ती घटना आज जगातली एक अत्यंत उत्तम उत्कृष्ट आहे अशी ही राज्यघटना आहे. आणि जगाच्या तुलनेमध्ये पहा, तुम्ही पहा, आपल्याला स्वातंत्र्य आजही आपली लोकशाही ठीक आहे, त्यामध्ये उणिवा वगैरे असतील आणि त्यामध्ये आपल्याला मतभिन्नता आणि त्याबद्दल तक्रारी करता येते, त्याच्याबद्दल काही चुकाही आपल्याला दाखवता येते. पण आपल्याबरोबर जे 72 देश जगामध्ये स्वतंत्र झाले, काही अंतर आहे, त्यापैकी आपला भारत आणि आणखी एक देश सोडला तर कुठेही लोकशाही टिकलेली नाही. कुठेही आपल्या मोठी मान पाकिस्तानमध्ये, बांगलादेशमध्ये, श्रीलंकेमध्ये आता लोकशाही थोडी स्थिरावलेली आहे. किंवा ब्रह्मदेशमध्ये ज्या बाईंना मानवा सुरती त्या बाईंना 90% मतं मिळाली, पण सत्ता नाही, सगळी मिलिटरीच्या हातामध्ये. पाकिस्तानमध्ये कधी मिलिटरी कधी लोकशाही. आता हा इम्रान खान हा मिलिटरीच्या हातात भावलं झालेला आहे. काही ती लोकशाही नाही, ती टिकाऊ लोकशाही. याचा अर्थ असा की ज्या तऱ्हेने या नेत्यांनी नेतृत्व केलं, ज्या तऱ्हेने या घटना समितीची निर्मिती झाली, ज्या तऱ्हेने बनवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत चिकित्सक अभ्यास करून अशी घटना या देशाला अर्पण केली, जी अर्पण केली म्हणून आपण फोटो पाहतो 26 नोव्हेंबर 1950. या सगळ्या पार्श्वभूमीचा हा इतिहास, विद्वत्ता, ज्ञान आणि हे सगळं पाहून राष्ट्रपिता महात्मा गांधींनी आश्चर्य वाटलं. सर्वांना आश्चर्य वाटलं की गांधींना रोज टीका करणारे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अधिक गांधींनी हे सांगितलं. आणि मग परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी ती घटना कशी लिहिली आणि आज आपण भारतीय घटनेचे शिल्पकार या आधारे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपण उल्लेख करतो. आणि त्या घटनेच्या माध्यमातून लोकशाही, समता, सर्वांना प्रत्येक माणसाला समान न्याय, आपापली पूजा अर्चा जी काय असते, धर्माचं आचरण, त्या त्या व्यक्तीला त्या त्या समाजाला आचरण करण्याचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, नोकरीचा अधिकार, रोजगाराचा अधिकार, आपली संपत्ती निर्माण करण्याचा अधिकार. त्याच्यात कलाकारांच्या मर्यादा वगैरे आल्या. 1970 साली बँकांचं राष्ट्रीयकरण झालं, त्याला अर्बन लँड स्टेशन झालं, ते नंतरचे टप्पे आहेत. परंतु सेक्युलरिझम किंवा ज्याला आपण सर्व धर्म समभाव याचा शोध तुम्हाला सांगतो. फार मोठ्या धर्तीचं बाळासाहेब बाळांनी खूप छान सांगितलं होतं की मुळात रिलिजन याचा अर्थ धर्म असं आपण सर्वसाधारण म्हणतो, तोही चुकीचा आहे. आणि सेक्युलरिझम म्हणजे आता अनेक राजकीय पक्षाचे पुढारी, सामाजिक नेते याचा उल्लेख, त्याचा भाषांतर, याचं रूपांतर काहीही करतात. कुणी विधर्मी करतं, कुणी अधर्मी करतं, कुणी धर्मनिरपेक्ष करतं, कुणी काय करतं. पण गांधीजींच्या मनामध्ये, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये किंवा बाळासाहेब बांगडेच्या मनामध्ये सर्व धर्म आदरभाव. आणि सर्व धर्म आदरभाव म्हणजे कसा, सुंदर असं वर्णन केलेलं होतं गांधींनी. सर्व धर्म आदरभाव म्हणजे काय. एका ब्रिटिश पत्रकाराने गांधींना विचारलं होतं की तुम्ही तर सर्व धर्मांना समान मानता, तरी असं का म्हणतात की मी सनातन हिंदू याचा मला अभिमान आहे. गांधींनी त्यांना उत्तर दिलं की माझ्या आईवर माझं निश्चित नाही, ती शिकलेली आहे का मला माहीत नाही, ती साधी आहे का काय मला माहीत नाही. माझ्या शेजारी माझा मित्र राहतो, त्याच्या आईवर त्याचं पहिलं असं त्यांनी
मित्र म्हणजे वेगवेगळ्या धर्माचं असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. माझ्या आईवर माझं प्रेम आहे, प्रत्येकाच्या आईवर प्रत्येकाचं प्रेम आहे, परंतु या सर्वांच्यापेक्षा मला माझ्याही श्रेष्ठ वाटतं, कारण मी किती माझी आहे असं प्रत्येकाला वाटतं. आणि प्रत्येकाला जे वाटतं ते सर्वांनी मान्य करून आदरयुक्त या संकल्पनेचे पाहणं, याचं नाव सर्वधर्म आदरभाव म्हणजे सेक्युलरिझम असा तो म्हणजे अर्थ आहे. आता भाषणामध्ये काही काही लोक ते विदर्भी निर्माण काय वाटतं ते भाषांतर करतात आणि समोर बसलेले लोक टाळ्या वाजवतात. तर बाळासाहेब आम्ही म्हणाले की भाषण काय करतो त्यालाही कळत नाही, टाळ्या काय वाजवतात तेही कळत नाही असं बऱ्याच वेळा होतं. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाणांसारखे विद्यार्थी, बाबासाहेब आंबेडकरांसारखे विद्यार्थी, डॉक्टर बाप्पा नांदेसारखे विद्यार्थी, कर्मवीर भाऊराव पाटलांसारखा शैक्षणिक क्रांती करणारा एक सामान्य माणूस असेल जो कमी शिकलेला होता, पण ज्यांच्या नेतृत्वाखाली असंख्य माणसं तयार. जेव्हा गांधी आणि आंबेडकरांचा हा एक मुद्दा तुम्हाला सांगतो, ज्या रयत शिक्षण संस्थेमध्ये ज्या उभा आहे त्या कर्मवीर भाऊराव पाटलांचं स्मरण करताना मुद्दाम फार शंकरराव खरात ते रयत शिक्षण संस्थेमध्ये आणि शंकरराव खरात जेव्हा मराठवाडा विद्यापीठाचं त्यावेळी बाबासाहेबांचं नाव देत नव्हतं, कुलगुरू साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहे, म्हणजे लाईट नंबर असल्यामुळं त्याचा प्रचारही केला. आणि माझ्या आणि शंकरराव खरात साहेबांच्या अतिशय जिव्हाळ्याचं संबंध. शंकरराव खरातांनी जाहीर सभेमध्ये आणि एका पुस्तकाची त्यांनी नोंद केली स्वतः रयत शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थी आणि हॉस्टेलमध्ये सर्व एकत्र होते. राष्ट्रपिता महात्मा गांधींची भेट रयत शिक्षण संस्थेला होती. हा महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण बाबासाहेबांचा मी उल्लेख केला आणि गांधी आणि बाबासाहेबांचे संबंध कसे एकमेकाला पूरक होते याचा उल्लेख केला. आणि शंकरराव खरात हे बाबासाहेबांचे अनुयायी होते, उत्तम साहित्यिक होते, उत्तम वकील होते, उत्तम वक्ते होते, उत्तम विचारवंत होते. हे काय सांगायची आवश्यकता नाही, त्यांचा आत्मचरित्र खूप गाजलं शंकरराव खरात. ते असं म्हणाले की मी विद्यार्थी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधींची रयत शिक्षण संस्थेच्या गोष्टीला भेटतो, वसतिगृहाला भेटतो आणि आमचं जेवण चाललं होतं, फराळ चालला होता काही दिवसात आणि आम्ही सगळे विद्यार्थी असे एकत्र खात होतो, बसलो होतो. आणि गांधीजी त्या हॉस्टेलला त्या वसतिगृहामध्ये तमिळनाडच्या बरोबर पाहणी करतो आणि एका ठिकाणी आले, आम्ही सगळे बसलेलो होतो मला. आणि मग गांधी थबकले, तमिळनाडूला विचारलं हे कुठून बोलायचं आणि मग त्या सगळ्या मुलांची नावं सांगितली आणि मग शंकरराव खरातांचं नाव. स्वाभाविकच गांधींनी ती सगळी विविध समाजाची मंडळी आहेत ना असं तमिळनाडूला विचारलं. तर कर्मवीर भाऊराव पाटलांनी खास शंकरराव खरातांच्या फोन टाकून सांगितलं गांधींना घरी विचारले, हा घरी तर विचारले. आणि हे बाकीचे हे म्हणजे बाकीचे आहेत, मराठा आहेत, ब्राह्मण आहेत, सर्व एकत्र आहेत आणि सर्वजण एकत्र बसून खात आहेत. गांधीजी गोड म्हणजे थांबले आणि गांधींनी असं म्हणाले कर्मवीर भाऊराव पाटलांना ते तुम्ही कसं घडवलं मला सांगा, हे मला भारतामध्ये करायचं. हे गांधींनी कर्मवीर भाऊराव पाटलांना विचारलं. आणि मला असं वाटतं की त्या विचारण्यामागे जी प्रेरणा होती ती प्रेरणा बाबासाहेब आंबेडकरांच्या हातामध्ये ड्राफ्ट समितीची सूत्र देताना त्यांनी कृतीमध्ये आणलं. असं हे कर्मवीर भाऊराव पाटलांच्या घटना समितीमध्ये आत्ताचं वाटतो. आज आपण जे पाहतो तर लोकशाहीचे हे जे 4 खंड आहेत, लोकशाहीच्या अनेक व्याख्या केलेल्या आहेत. त्या व्याख्या काय आपण मुद्देपासून सगळ्या लोकशाहीच्या जगामध्ये केलेल्या व्याख्या खूप फार मोठ्या आहेत. त्या काही सांगण्याची मला फारशी आवश्यकता नाही, कारण आपण सर्व जाणकार. पण बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की खरी लोकशाही म्हणजे मतस्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, धर्मस्वातंत्र्य आहे, अनेक स्वातंत्र्य आणि हक्क आणि त्याच्या माध्यमातून आपण भारतीय आहोत याचं दर्शन, कृतीशील दर्शन असा खरा म्हणजे त्यातला भाग आहे. त्यात अर्थकारणाचा भाग आहे, त्यात मजुरीचा भाग आला, त्यात रोजगाराचा भाग आला, शिक्षणाचा आला, त्याच्या विस्ताराने सांगण्याची आपली आवश्यकता. पण आजच्या सगळ्या पार्श्वभूमीवर याचं दर्शन घेत असताना आजची जी आपली अवस्था आहे, आज सामाजिक अवस्था काय, आज धार्मिक अवस्था काय, हे जे 4 खांब आहेत लोकशाहीची. आपल्याला माहिती खूप डेमोक्रेसी, पण डेमोक्रेसी म्हणजे काय? बाळासाहेब भारतांनी इतकं सुंदर विश्व पाग्यांनी एक काँग्रेस शिबिरामध्ये सांगितलं होतं की मुळात डेमोक्रेसी हा इंग्रजी शब्दच नाही आहे, हा लॅटिन शब्द आहे, लॅटिन. आणि मग डेमोक्रेसीचं त्यांनी विस्ताराने फोड दिली विल्सन पाग्यांनी. डेमोक्रेसी म्हणजे व्हॉट यू मीन बाय डेमोक्रेसी? ते म्हणाले डेमोस म्हणजे लोकांच्या आशा आकांक्षा ज्या प्रतिबिंबित झाल्या. क्रसी म्हणजे राज्य, लॅटिन शब्द आहे, आशी डेमोक्रेसी असं वर्णन केल्यामुळे मग ती कशी असली पाहिजे? लोकांचं राज्य. लोकशाही म्हणजे लोकांचं राज्य. आणि लोक पहा, आता लोक या शब्दाला पर्यायी शब्द खूप आहे. जन हा शब्द आहे, खूप शब्द आहे, पण ते पाठ्यपेशी शब्द वाटतात. लोक म्हणजे सर्वसामान्य अशा अर्थानं त्यांना लोकशाही मिळते.
आणि बाळासाहेब दाभाडे असं म्हणाले होते की लोकशाही म्हणजे काय. आता सुंदरवर्धन केलं म्हणजे इतकं साधं की सामान्य शिकलेला सुद्धा ते म्हणाले कोणतीच शाही नाही ती लोकशाही. पण याचा अर्थ काय मला सांगतो. राजेशाही, लष्करशाही, झुंडशाही, गुंडशाही नाही ती लोकशाही. काय वर्णन केलं की कुठल्याही सामान्य अशिक्षित माणसाला सुद्धा लोकशाहीची ती लोकशाही या भारतामध्ये अभिप्रेत केली आपल्या घटनेच्या माध्यमातून. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. आणि मग या घटनेच्या माध्यमातून अवघा देश हा आपला देश कधीच एकत्र नव्हता. माफ करा आपले आता महाभारताच्या वेळी किंवा तरी हजार वर्षापूर्वी आपण पुराणामध्ये किंवा महाभारतामध्ये भगवद्गीतेमध्ये वर्णन आपण बघतो आणि ते बघितल्यानंतर कदाचित त्यावेळी असू शकेल. परंतु नंतरच्या काळामध्ये अनेक आक्रमणं झाली, सामाजिक झाली, धार्मिक झाली, कृष्णकृती झाली आहे. आणि मग शेवटी राजे राजवाड्यांच्या मध्ये आपला देश असं विकून लागेल. आणि मग ब्रिटिशांनी त्याचा फायदा कसा घेतला वगैरे वगैरे ही सांगण्याची आवश्यकता आहे. आपण पारतंत्र्यामध्ये गेलो 150 वर्ष आपण पारतंत्र्यामध्ये गेलो. आपल्या भारतामध्ये लहान मोठ्या संस्थांनी जाहिरा वगैरे मिळून हे जवळजवळ 711 घरामध्ये खऱ्या जाहिरामध्ये छोटे छोटे गाव. सर्वात छोटा भागा किती होतं माहिती आहे आपल्याला. सांगलीजवळ वाडी नावाचे गाव वाडी त्या वाडीमध्ये 2च गाव, त्याचा राजा आणि त्याचा संपूर्ण संस्थांचा शिपाई म्हणजे 2 शिपाई असं ते छोटं संस्था. त्याला तंटा जो होता तो 272 रुपयाचा होता वर्षात त्या काळात 1948. तर सर्वात जास्त त्या निजामाला होता त्याच्याकडून ग्वाल्हेरला मोबदला वगैरे होतो हे सांगण्याची आवश्यकता. पण या संस्थानांच्या मध्ये राजे राजवाड्यांच्यामध्ये आणि छोट्या छोट्या भाषिक सांस्कृतिक आणि अशा विभागाला हा देश होता. तो एक करण्याचं काम राष्ट्र म्हणून ज्या नेत्यांनी केलं ते राष्ट्रपिता महात्मा गांधी, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल, लोकमान्य टिळक यांच्यापासून जी स्वातंत्र्य सैनिकांची जी प्रभाव आहे त्या सर्व धर्माचे नेते त्या सर्वांनी म्हणून राष्ट्रपती. आणि त्या राष्ट्रातली लोकशाही ही जर जिवंत राहायची असेल तर तुम्हाला मतदानाचा अधिकार दिला दर 5 वर्षांनी. आणि तो कसा दिला 1 टाइम 1 व्होट. एक माणूस एक इंडिया त्यातून तुम्हाला त्या पार्श्वभूमीवर सर्व संविधान दिवस साजरा करत असताना स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचं स्मरण करत असताना यशवंतराव चव्हाण विद्यार्थी असताना मोठा तुम्हाला घाईघाईने सगळं सांगते की त्यांच्यावर कसा अस्पृश्यता निवारणाचा प्रभाव कसा झाला गांधींचा, महर्षी विक्रांती शिंदे यांचा. त्यांचं जीवन कसं होतं, त्यांचे वडील कसे होते, त्यांचे काका कसे होते, त्यांची आई कशी होती ही सांगण्याची आवश्यकता मी जास्त विस्ताराने करत नाही. परंतु त्यांचे मोठे भाऊ हे ब्राह्मणेतर चळवळी होते, सत्यशोधक चळवळी होते. आणि त्यावेळी दक्षिणेमध्ये हिंदी रामस्वामी नायकर म्हणजे ज्यांचा आता द्रविड मुंबईकर कथामंगा पक्ष ते आणि इकडे मग महाकवित्वामध्ये पुढच्या काळामध्ये तात्यासाहेब गेले वगैरे वगैरे. तर त्या ब्राह्मणेतर चळवळीचा प्रभाव आणि यशवंतराव चव्हाण विद्यार्थी मोठ्या भावाने सांगितलं या चळवळीत टाकली. 1 वर्षावर यशवंतराव चव्हाण त्या ब्राह्मणेतर चळवळीमध्ये उभे केली. परंतु जेव्हा लोकमान्य टिळक, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नावं त्यांनी ऐकली, त्यांचं वाङ्मय वाचलं, त्यांचे विचार वाचले, तेव्हा त्यांनी भावाला सांगितलं की मी आता या तुमच्या ब्राह्मण चळवळीत येणार नाही. कारण जातिनिष्ठ समाजकारण, जातिनिष्ठ राजकारण हे देशाला परवडणारं नाही असं लोकमान्यांच्या बाबतीत गांधीजीकडे सांगतायत. ते मला मान्य आहे. हे यशवंतराव चव्हाणांचं स्मरण लोकशाहीच्या पार्श्वभूमीवर संविधान दिनाच्या आदल्या दिवशी त्यांचा कृतीदन साजरा करताना फार महत्त्वाचा आहे. कारण आज आपण देशभर जर पाहिलं तर विचारांच्या लोकशाहीपेक्षा धर्मनिष्ठ आणि जातीनिष्ठ लोकशाही प्रबळ होती. ती या देशाच्या ऐक्याला अत्यंत घातक आहे. म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचं स्मरण करताना, घटनेचं स्मरण करताना आपण कुठे आहोत हा मुद्दा सर्वांनी तपासून पाहिजे. आणि म्हणून आपल्याला आश्चर्य वाटतं त्यावेळेच्या 8वीमध्ये इंग्रजी 4थीमध्ये यशवंतराव चव्हाण लोकमान्य टिळक हायस्कूलमध्ये कराड शिकत असताना गांधींचं भाषण ऐकण्याकरता पुण्यामध्ये त्यावेळेच्या पुण्यामध्ये सायकलीवर आलो. कराडहून पुण्यापर्यंत सायकलवर गांधीजींचं भाषण ऐकायला यशवंतराव चव्हाण आले. का आले होते? देश जर एक करायचा असेल, स्वातंत्र्याची चळवळ जर प्रभावित करायची असेल तर गांधींचा विचार हा सगळ्या देशाला एकत्र बांधणार आणि खऱ्या अर्थानं भारतातली लोकशाही समता आणि स्वातंत्र्य आणि अखंडत्वाचे सार्वभौमत्व हा अबाधित ठेवणारा जर विचार असेल तर तो लोकमान्यांच्यापासून गांधींच्यापर्यंत आहे. तो ऐकण्याकरता मिळतात. हा प्रभाव हा यशवंतराव चव्हाणांचा. यशवंतराव चव्हाण हे उत्तम वक्ते होते. लोकांना असं वाटतं की मंत्र्यांची भाषणं प्रिय वगैरे लिहून देतात. काही मंत्र्यांचे असू शकते
तेही मी ऐकत नाही, परंतु सगळे असे असतात. यशवंतराव म्हणजे अत्यंत विद्वान, अत्यंत चिकित्सक, अत्यंत मोठे वाचन, फार मोठी श्रवण भक्ती, फार मोठी मनन चिंतन करणारे मित्र. आणि म्हणून ते इंग्रजी चौथीमध्ये ते त्यावेळेच्या आठवीमध्ये असताना केसरीवाड्यामध्ये लोकमान्यांच्या निधनानंतर लोकमान्यांच्या स्मृतीपटात व्याख्यानमाला असेल महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी वयोगटाला, त्या वयोगटामध्ये यशवंतराव चव्हाणांनी भाग घेतला. आणि आपल्याला आश्चर्य वाटलं, पूर्ण महाराष्ट्रात वयवर्ष त्यावेळी 15-16 काहीतरी असेल यशवंतराव चव्हाण. त्यावेळी ते पहिल्या क्रमांकाने त्यांना मिळाला. आणि परीक्षक होते महामहोपाध्याय दत्तवामन पोद्दार आणि साहित्य सम्राट लक्ष्मी केळकर, हे परीक्षक होते. या परीक्षकांनी महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी चव्हाण साहेबांची निवड केली. असे उत्तम होते. त्याचं तुझं वक्तृत्व तुम्ही आम्ही सर्वांना महर्षी विठ्ठलापती शिंद्यांचं भाषण वयाच्या 14व्या वर्षी ते ऐकत असताना समोरच्या ओळीत बसले आणि वहीवर लोक घेत होते. महर्षी अण्णासाहेबांनी विचारलं की हा मुलगा इतका लहान आपल्या भाषणाच्या नोट्स घेतो. भाषण संपल्यानंतर त्यांनी विचारलं, भाई इकडे तुझं नाव काय म्हणायचं? ते म्हणा यशवंत बरोबर चव्हाण. काय म्हणा टिळक हायस्कूलचे शिक्षण बरं, माझ्या भाषणाची नोट घेतली. हो म्हणजे मला तुमच्या विचारांचं आणि तुमचं सामाजिक कार्याची आवड आहे, अस्पृश्यता निवारण करत आहे या मताचा निर्णय आहे. आणि वा शाबास म्हणा. यशवंतराव चव्हाण 14व्या वर्षी 14-15व्या वर्षी बरं का महर्षी अण्णासाहेब म्हणाले, उद्या तुम्ही माझ्या घरी जेवायला या होता. फार सुंदर किस्सा त्यांच्या आत्महत्येच्या राममोहन जोशींनी जे पुस्तक त्यांच्यावर लिहिलं आहे यशवंतराव इतिहासाचं एक पान, त्यामध्ये इतकं सुंदर लिहिलं आहे. त्यामुळे बाळ तुझं वय कमी, तुझी आई घरी, आणि माझं एक कंडिशन म्हणाल माझी एक अट आहे. काय ब्रिजांच्या घरी जेवायला जातो, त्या ठिकाणी एक तरी दलित एक तरी हरिजन हा माझ्यावर माझ्या शेजारी जेवायला बसला पाहिजे तुमच्या घरात, तरच मी येतो म्हणा. तर ते येत नाही, चालेल की मला मी यशवंतराव येतच चालेल. तर तुझ्या आईला तू भेटले नाही, माझ्याही काही म्हणणार नाही, मला माहिती आहे. आणि आपल्याला आश्चर्य वाटलं, दुसऱ्या दिवशी यशवंतराव चव्हाण साहेब महर्षी अण्णासाहेब शिंदे मी त्यांच्या अण्णासाहेब त्यांच्या घरी गेले, जेवण केलं. हे आपण का सांगतो, यशवंतरावनी दिवाळी अंकात एक लेख लिहिला केसरीचा, सोन हिरा नावाचा, फार सुंदर लेख. ते असं म्हणतात की आम्ही लहानपणी लहान होतो, माझ्या आई आजी सगळे बैलगाडीतून पंढरपूरच्या यात्रेला आम्ही जायचो. उद्या कार्तिकी एकादशी मुद्दाम तुम्हाला मी चव्हाण साहेबांची हे आठवण सांगतो. बैलगाड्यात जायचो, कधी बैलगाडीमध्ये म्हातारी माणसं बसायची की आम्ही लहान मुलं पाळायचो. पण लहान मुलं थकली की बैलगाडी असं यशवंतरावने बदलून गेली. पंढरपूरला पोहोचलो म्हणाले, मी लहान होतो. आणि मग आई म्हणाली, यशवंता माझं पोट सोडू नको, गर्दी फार आहे मला, यात्रेला गर्दी पहिल्यापासून. पण कसं तरी करत करत 4-5 तासांनी ते मंदिरामध्ये पोहोचले. आणि दर्शन घ्यायला लागले, ते बडवेटे होते, त्याने अशी मान होती तेवढे आले घटून आले आणि दर्शन घेऊन येतो. आणि पुन्हा मंदिराच्या बाहेर निघाल्यानंतर यशवंतरावजी म्हणाले, पुन्हा आई मला म्हणाले, बोट सोडू नको, गर्दी खूप आहे, चुकशील तू, बोट सोडू नको. हा सुंदर मला हा विचार यशवंतरावजींनी मांडलेला आहे, वक्तृत्व आणि कल्पनाशक्ती कशी असावी. आणि म्हणजे ते आईचं बोट मी कधीच सोडलं नाही, म्हणून मी जातीभेद कधीच केला नाही. काय सुंदर आहे, कारण पंढरपूरचा विठोबा हा महासमन्वयाचं प्रतीक आहे. सर्व प्रवाह, सर्व जाती, सर्व धर्म, बाकी संप्रदाय काय जे जे भेटे भेटून ते मानिजे भगवंत, हा जो सिद्धांत आहे तो माझ्या आईच्यामध्ये संस्कारामध्ये होता. आणि तेव्हापासून म्हणून महर्षी विठ्ठलापती शिंदेंना घरी जेवायला बोलवताना माझी आई नाही म्हणणार नाही याची खात्री यशवंतराव. हा सुंदर त्यांचा लेख आहे केसरीच्या जेवणाचा. आणि सोन हिरा असं शीर्षक त्यांच्या लेखाचं. हा जो संस्कार आहे सामाजिक, तो आयुष्यभर त्यांनी आज यशवंतरावांचा स्मृतिदिन साजरा करत असताना हे अतिशय विनम्रपणे सांगतो. आज काय चाललं आपल्या देशामध्ये, कधी मराठा मोर्चा, कधी कुणबी मोर्चा, कधी ओबीसी मोर्चा, कधी धनगर मोर्चा, कधी माळी मोर्चा, कधी मंदारी मोर्चा, काय लावलं नाही आपल्या देशामध्ये. असं वाटतं की हे महात्मे राष्ट्रपिता महात्मा असतील, लोकांनी केलेले असतील, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना असेल, यशवंतराव चव्हाणांसारखा नेता असेल, त्यांनी काय आपलं आयुष्य स्वातंत्र्य, लोकशाही, राजकारण, समाजकारण हे एवढं करता. मग जर असं असेल, तुम्ही आपल्या माहिती करता सांगतो, नामदेव ढसाळ्यांबरोबर चर्चा करताना मला धक्का बघाला होता. तो मी समकालीन, तो गरीब नांदेडचा अध्यक्ष महाराष्ट्र. त्यांनी असं सांगितलं की आपल्या देशामध्ये 650 जाती, 650 जाती आणि 8,500 उपजाती आहेत. हा आपला देश कसा आहे, आणि तरी तो एक ठेवला आहे त्या जनतेच्या माध्यमातून आणि आपल्या नेत्यांनी आणि या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सारख्या नेत्यांनी ते एक ठेवलेलं आहे. मग प्रत्येक जातीला जातीनिहाय जर समजा देण्याचा प्रयत्न केला
रोज एक मोर्चा निघाल्यानंतर या देशामध्ये रोज मोर्चा काढू नये 4-5 वर्षे लागतील म्हणाले. हे कमजोर असायला सांगितलं. पण आज विचारांची काही दिशा नाही. म्हणजे पक्ष विचार म्हणताना दिसत नाही. तो बघतो या तिथल्या धर्माचे लोक आधी तिथल्या जातीच्या आधी तिथलं काय मला कळत नाही. रत्नाप्पा कुंभार कित्येक वेळ निघून आले आणि आपल्याला आश्चर्य वाटेल संस्थानं विलीन करताना भारताचे प्रतिनिधी म्हणून सरदार पटेलांनी सावंतवाडींच्या महाराजांच्याकडे सही करायला रत्नाप्पा कुंभाराला पाठवले. ते घटना समितीचे सदस्य होते. उदाम कुमार आपण छोट्या वेळेला टाकले द्यायचो. रत्नाप्पा कुंभार किती वेळ निघून आले. व्यंकटराव धोबी रणधीर धुळे जिल्ह्यामध्ये नेतृत्व केलं जिल्ह्याचं. तर दोन्ही समाजांची लोक किती असतात. वसंतराव नाईक या महाराष्ट्राचे 12 वर्ष मुख्यमंत्री होते. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब 12 वर्ष. कुणी चौकशी केली बंजारा काय आता चर्चा झाली. म्हणजे मला त्या कार्यकर्त्याला लाभ होतो की त्यांनी भागवत संप्रदाय ज्यांनी गांधी ज्यांनी यशवंतराव चव्हाण ज्यांनी बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी घटना त्या सगळ्याचा अभ्यास केला आहे. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर असं वाटतं की जाती विसरणार का नाही. आपापल्या पद्धतीने आपल्या कौटुंबिक सामाजिक एकामध्ये तुम्ही पाळा. धर्माचं आचरण व्यक्तिगत जीवनामध्ये तुम्ही करा. तुम्हाला आत्ताच होतो मी पंढरपूरला जातो. याचा अर्थ काय मी दुसऱ्या धर्माला म्हणत नाही. मी जातोच नाही. मी कीर्तनाला जातो. मी भजनाला जातो. पण याचा अर्थ जातीनिष्ठ राजकारण जर होऊ लागलं तर मग धनतांत्रिक येतात का आपल्या लोकशाहीचं वातावरण त्याची झाली. धर्मनिष्ठ जातीनिष्ठ आणि अर्थकारण ज्याला पैसा आहे आणि दुर्दैव गुंडगिरी अशा याच्याकडे वाटचालीकडे आपली लोकशाहीची दिशा आता दुर्दैवाने झाली. आणि या पार्श्वभूमीवर घटनेच्या पूर्व दिनात स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांसारख्या सर्व समाजाला बरोबर घेणाऱ्या नेत्यांचं स्मरण करत असताना आपण नुसतंच म्हणजे फोटोला हार घातला आणि 2 मिनिटं ओव्हरलेलो आणि घरी गेलो त्याच्यापेक्षा काय फारसं काही नाही. आणि विरोधकांच्यावर तुम्ही कशी मात करायला यशवंतराव चव्हाणांचा एकच आपण तुम्हाला सांगतो आणि माझं भाषण सुरू करतो. विधिमंडळामध्ये ते मुख्यमंत्री होते. 1956 साली महाविभाजन आणि 60 साली महाराष्ट्र आणि 65 साली पुन्हा महाराष्ट्र. आणि त्यांना मग पंडितजींनी बोलवलं ते गेले. आचार्य अत्रे विधिमंडळात होते. आचार्य अत्रेंचा दैनिक मराठा हा त्यावेळी अत्यंत लोकप्रिय होतो. अत्यंत लोकप्रिय. आणि ज्या दिवशी विधानसभा होती त्या दिवशी दैनिक मराठ्यामध्ये आचार्य अत्रेंनी यशवंतराव चव्हाण साहेबांच्यावर घणाघाती टीका करणारा आग्रह दिला आणि विधानसभा चालू. पण अत्र्यांची भाषा आणि अत्र्यांचे शब्द म्हणजे महाभयंकर असेल. की आत्ताच्या पिढीला कळणार नाही. मलाही माहिती आहे. त्यांनी वाचलं आहे त्यांना कळेल. त्या काही निर्णयामध्ये थोडंफार अत्र्यांची भाषा माहीत असेल. अत्यंत खराब आहे. पातळी पण त्यांची एक वेगळी असेल. अतिशय कटू टीका त्यांनी केली. सभागृह चालू प्रश्नोत्तराचा तास संपला आणि ज्याला 0 आवर्स म्हणतात 0 तास. त्यावेळी विरोधी पक्षाचे नेते होते ते उभे राहिले. ते म्हणाले माझा एक मुद्दा आहे प्रश्नामध्ये त्याला सभागृह शांत काय म्हणाले. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या राज्यात दैनिक मराठ्यामध्ये माननीय आचार्य अत्रे संपादक त्यांनी अत्यंत घणाघाती आणि विचित्र अशी टीका करणारा आग्रही लिहिलेला आहे. यशवंतरावच्या सभागृहात आणि आग्रही येणारे आचार्य अत्रे तेही सभागृहात आहे. यशवंतराव चव्हाणांनी तो वाचला आहे. हा सुंदर मुद्दा आहे. तसं विरोधकांना देखील भांडण न करता कसा सुंदर उत्तर द्यावं त्याचं लोकशाहीतलं अत्यंत आदर्श उदाहरण म्हणजे यशवंतराव चव्हाण. 5 मिनिटं गदारोळ झाला. यशवंतराव उठलेच नाही जागेवर. पहिल्या बेंचवर मुख्यमंत्र्यांच्या जागेवरती बसलेले होते. पुन्हा तो विरोधी पक्षाचा नेता अध्यक्षांकडे स्पीकरकडे म्हणत होता काय झालं. आणि त्यावेळी स्पीकर कोण होते. बाळासाहेब भारत होते. 65 ते 72 10 वर्ष विधिमंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब. यशवंतरावांच्याकडे सभापती किंवा अध्यक्षांनी आदराने होते. त्यासमोर म्हणतात उभे राहा काय म्हणा. ते असं फक्त म्हणत होते बघत होते की तुम्ही उत्तर द्या. 5 मिनिटं गेली आपलं सभागृह असेल पाहून आणि 5 मिनिटं यशवंतराव चव्हाण साहेब होते. उठल्यानंतर पिन ड्रॉप सायलेंट झाला. खरं होता असा पिन ड्रॉप सायलेंट. आणि आपले स्वतः ऐकत आहे. सगळं सभागृह ऐकतं आणि स्पीकरच्या जागेवर बाळासाहेब म्हणते. ते म्हणाले आता सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं की माझ्या विरुद्ध आपले सन्माननीय सदस्य आचार्य अत्रे त्यांच्या दैनिक मराठ्यामध्ये माझ्यावर अत्यंत कटू आणि गंभीर आरोप करणारे आणि वेगळ्या पातळीवर टीका करणारा आरोप केला. माफ करणारे खरं समजणार मी काय वाचले नाही तर किती वाचले नाही असे
आणि मग तुम्हाला सांगतो यशवंतराव चव्हाण साहेबांचं वाचन किती आहे. नुसतं खांडेकरांना जेव्हा सत्कार झाला ज्ञानपीठ नंतर तेव्हा त्यांच्या कादंबऱ्याचा आढावा यशवंतराव चव्हाणांनी घेतला. भाऊसाहेब खांडेकर म्हणाले की असा उत्तम टीकाकार माझ्या साहित्याला मिळाला असता तर माझ्याकडून आणखी उत्तम साहित्य घडलं असतं असं विषय खांडेकर म्हणाले यशवंतराव चव्हाण. हे यशवंतराव त्या सभागृहामध्ये आत्र्यांच्याकडे बघून म्हणाले. आत्र्यांची नाटकं मी पाहिली म्हणजे त्यांचं विडंबन काव्य मी बघितलेलं झेंडूचं फुलं बघितलेलं. त्यांची शाळेचे प्रार्थना ऐकलेली. ही आवडते बरोबर माझ्यापासून शाळा लाविते दळा हे जसा माऊली दळा. हे यशवंतरावनी सगळं उद्धृत केलं सभागृहावर. त्यांची पुस्तकं कुठली आहेत. मी कसा झालो हे त्यांचं आत्मचरित्र मी वाचलेलं आहे. म्हणजे गरेचं पाणी हे 7 खंड येण्यापूर्वी आत्र्यांचं एक समग्र असं आत्मवृत्त होतं. ते 700 पानं मी कसा झालो ते त्यांचं मी आत्मचरित्र वाचलेलं आहे. आणि मी प्रभावित झालो आत्र्यांच्या साहित्याने काव्याने नाटकाने. तो जो प्रभाव आहे आत्र्यांचा तो माझ्या अंतःकरणात पुसला जाऊ नये म्हणून त्यांचा मनाला वाचतच नाही. त्याचे माणसं एकमेकावर धावून जातात सभागृहात पादर पकडतात आजच्या लोकशाहीमध्ये. पण तसं काहीही न करतात इतकं समर्पक मिळे आचार्य आत्र्यांनी म्हणजे आत्र्यांना त्यांनी नावावरून केलं. सभागृह संपलं. तुम्हाला सांगतो आत्रे उठले आणि यशवंतराव चव्हाण साहेबांना धान्यात मिळताना मिठी मारली आणि म्हणाले यशवंतरावजी आज तुम्ही जिंकला तर मी हारलो. ही लोक हे यशवंतराव चव्हाणांचं वैशिष्ट्य आहे. आणि सर्वसमावेशक राजकारण बोलायचं साहित्यावर बोलायचं सगळ्या विषयावर बोलण्याचं प्रकांड पांडित्य यशवंतराव चव्हाणांचं. त्यांचे 3 खंड जर आत्मचरित्रात आले असते एकच आला पुष्पाकार 3 खंड पुढच्या आणखी 2 खंड आले असते. अप्रतिम आत्मचरित्राचा एक नोळ झाला मराठी साहित्यात. मी एकदा त्यांच्याशी चर्चा करताना म्हटलं होतं तसं एक पुष्पाकार तुम्ही नाव पाहिजे आणि पुढच्या 2 खंडाची नावं त्यांनी तयार केली होती. एक सागर तीर आणि दुसरं यमोराकार दिल्ली म्हणजे कृष्णाकार सागर तीर म्हणजे मुंबई आणि यमोराकार अशी 3 शीर्षकं तरी दिली. 2 होऊ शकली तर कृष्णाकार का त्यामुळे या मातीमध्ये आवडलो. या नदीने माझी संस्कृती मला सर्व शिकवली. त्या सगळ्या गावांनी शिकवली आणि म्हणून कृष्णाकाठावर आम्ही वाढलो. आणि या कृष्णाकाठाचा हा परिसर कसा हिरवा झाला तरतरीत आहे अतिशय प्रेरणा देणार आहे. तो मला कायम मिळावा म्हणून कृष्णाकाठ आहे. हे साहित्य उंची होती. आणि अर्थकारण समाजकारण या सगळ्याच्या वेळी समाजातल्या शेवटच्या माणसाला जी गांधींचं स्वप्न होतं ते नेहमी म्हणायचे आणि टू दी लास्ट मॅन टू दी फर्स्ट मॅन हे गांधींचं स्वप्न होतं स्वातंत्र्य आणि लोकशाहीचं. ते पूर्ण करण्याकरता मला जे जे करता येईल ते मी करण्याकरता येईल. खरं सांगतो तुम्हाला यशवंतराव चव्हाण हे विषय इतके मोठे आहेत की खूप मोठे आहेत. तर शेवटी कुठेतरी माणसाने थांबवलं लागतं. आणि म्हणून मला असं वाटतं यशवंतरावच्या अनेक असंख्य आठवणी मी तुम्हाला सांगू शकतो. त्यांची भाषणं मी इतकी ऐकलेली आहे की तोंड पाडत म्हणतात की अगदी आणि माझं भाषणही त्यांना खूप आवडायचं. मी एकदा त्यांच्याकडे एक उर्दू शेर सांगितला होता लोकशाहीचं वर्णन करताना आणि तो होता अमिर खुसरोचा. तो होता म्हणून फारसी. तो उर्दूमध्ये मी चव्हाण साहेबांच्या समोर एका भाषणामध्ये सांगितलं आणि एक कडी तो जंजीर नाही एक नुकता तो तस्वीर नहीं. एक कड़ी तो जंजीर नहीं एक नुकता तो तस्वीर नहीं. तकदीर लोगों की होती है एक शख्स की तकदीर नहीं. हा माझा उर्दू शेर मला इतका आवडला. त्यांनी तो दुसऱ्या एका समारंभात सांगितलं की हा शेर म्हणजे उल्हास भावाने आमचा सांगितलेला आहे. लोकशाहीचं इतकं उत्तम वर्णन कुठल्याही 2 ओळीत नसेल ते ह्या 2 ओळीमध्ये असं कार्यकर्त्याला प्रोत्साहन देणं त्याला मोठं करणं त्याची कीर्ती वाढवणं हे काम यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलं. आता जर एखादा चांगला बोलत असेल तर तो बोलू कसा नाही याची काळजी व्यासपीठावरती बोलायला गेलं हे सगळे काही असं सगळं वातावरण आहे. या सगळ्या वातावरणावर या सगळ्यांचा सहवास आम्हाला लागतो. म्हणून अनेक आठवडे पुढे जेव्हा तुम्ही जेव्हा येईल आपल्याशी बोलेल मी संविधान दिनाच्या शुभेच्छा आपल्याला देत असताना त्याचं आपण कृतीशील आचरण केलं पाहिजे. जसं आपल्या एक तरुण आहे की सर्वजण नाटकाला वाचताना बसतो त्या सगळ्यांचं कामे अत्यंत करायची गरज आहे. कारण लोकशाहीमध्ये लोकांचा सहभाग आणि स्वयंशिस्त ही जर नसेल तर लोकशाही अपयशी होते असे गांधी म्हणाले होते. म्हणून ती लोकशाही खऱ्या अर्थाने ज्या यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्या जीवनामध्ये प्रतिबिंब उतरवलं त्यांच्या पुण्यस्मृतीला आणि घटना झाला मी आपल्याला खूप खूप धन्यवाद सर. ज्यांना यशवंतराव चव्हाण यांचा सहवास लाभला असं व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये उपस्थित राहिलं आणि त्यांच्या कार्याचा परिचय आपल्याला करून दिला. खूपच छान. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर केजरी कांबळे साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी अध्यक्ष
त्याविषयी विचार व्यक्त करावे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या 31व्या स्मृतिदिनी एकाहत्तराव्या भारतीय संविधानाच्या निमित्ताने त्यांचं खरं त्यांचं भाषण आपल्या सर्वांना ऐकायला मिळालं. त्यांनी विशेषतः जवळपास 500 किंवा जवळपास युट्यूबला विद्यार्थी ऐकतात आणि अजूनही असं जे व्याख्यान आपल्याला खरं ऐकायला मिळावं ज्यांनी प्रयत्न केला की आमचे मार्गदर्शक या नदीचे मंचचे नागरिक कसे असावे ते आमचे मार्गदर्शक माननीय श्री बाळासाहेब आंबेडकर त्यांच्याबरोबर आलेले चव्हाण साहू उपस्थित सर्व प्राध्यापक बंधूंनी सर्व विद्यार्थी मित्र तर आज आपल्या रयत मौली लक्ष्मीबाई गौरव पाटील आणि रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण केशव अण्णा त्यांच्या पवित्र स्मृतीची प्रथमतः अभिवादन करतो आणि अपेक्षित असलेली 2 मिनिटांमध्ये पूर्ण करतो. कारण दादा एवढं चांगल्या बोलल्यानंतर आमच्यासारख्यांनी जास्त बोलू नये तर दादा तुम्हालाच आम्हाला ऐकायचं होतं. विशेषतः आजच्या आमच्या तरुण पिढीला लोकशाही काय आहे आणि विशेषतः जी लोकनेते असेल आपल्या यशवंतराव चव्हाणांचा निमित्त आपण त्यांचं जे काही त्या ठिकाणी उद्बोधन केलं की आजच्या आमच्या तरुण पिढीला फार गरजेचं आहे. भारतीय लोकशाही ही जगभरामध्ये जसं आपण बोललो आहे की फार कुतूहलाचा विषय आहे. म्हणजे तरी आपण पाहिलं की अमेरिकेचे अध्यक्ष राष्ट्रपतीमध्ये सुद्धा काही शंका घेतल्या गेल्या. तर त्या मानाने आपली जी लोकशाही आहे आपलं जे संविधान आहे ते संविधान किती चांगलं स्पष्ट आहे. फक्त त्यामध्ये काही तुम्ही जे पैलू या ठिकाणी मांडले की जे दुर्दैवाने यायला नको ते अलीकडच्या राजकीय स्थितीमध्ये यायला लागले. परंतु हीच राज्यघटना निर्माण करण्याच्या वेळेस फक्त दादांनी हा त्यांचं भाषण जर आज जर पाहिलं तर आपल्या तरुण जे विद्यार्थी आहेत संशोधक आहेत त्यांना त्याच्यातून जवळपास 12 लोकांना PhDचा विषय मिळतो. तर ते जवळपास 4-5 विषय मला त्याचं भाषण ऐकता मिळालं. तर मी पहिल्यांदाच तो संदर्भ ऐकला आणि खरं रिॲलिटी आहे त्याच्यावर अजून तिथं संशोधन झालेलं नाही की महात्मा गांधींना ज्या वेळेस कर्मवीरांना आपल्या विद्यार्थ्यांचा परिचय करून देतात तर आम्ही प्रत्येक भाषणात तो सांगतो की सगळ्या धर्माचे विद्यार्थी एका छताखाली आणून अण्णांनी शैक्षणिक पायाची जी भरणी केली. तर याचं उदाहरण महात्मा गांधींच्या मनात किती कोरलं गेलं होतं आणि मग त्याच्या अनुषंगाने दलित समाजामधील परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्याच्या समोर आणणं आणि आपल्या देशातील सर्व जाती धर्मातील लोकांना न्याय द्यायचा असेल तर त्यांच्यासाठी संविधान जे होत आहे त्या संविधानासाठी असा पूरक विषय देणं हा इतका सुंदर विषय सुद्धा त्याच्यामध्ये आहे. दुसरी गोष्ट की एज्युकेशनच्या संदर्भातलंच दादांनी कन्सेप्ट मांडली गेली. जास्त बोलणार नाही परंतु तो एक विषय संशोधनात आला आहे की यशवंतराव चव्हाण कर्मवीरांना किंवा आत्ताची जी आपली जी वैचारिक जी त्या काळातले समाजसुधारक लोकनेते नसते 28 तारखेला आपण महात्मा फुलेंच्या स्मरणानिमित्त आपण बघतो 28 नोव्हेंबर. तर या परिस्थिती आपलेच महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक जसं आपल्याकडे आहे तशी देशभरात होऊन गेल्या. दादांनी काळात बांगलादेशाच्या आणि पाकिस्तानच्या नेतृत्वाच्या इतिहासातून सुरुवात केली. पण याच्यात जर पाहिलं आपण तर फार महत्त्वाचा महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलणार म्हणजे बदलणारा तुमच्या आमच्या सारख्यांना या ठिकाणी स्टेजवर
संधी उपलब्ध करून देणारे जर खरे दोन युग पुरुष असेल तर कोण आहे? एक धर्मवीर अण्णा, दुसरे यशवंतराव चव्हाण. तर यशवंतराव चव्हाणांनी ज्यावेळेस महाराष्ट्रातील शिक्षण संस्थांना, म्हणजे अलीकडे आम्ही त्याच्यामध्ये बरेचसे वादांती झालेले आहेत राज्याला, म्हणून आम्हाला बरेचसे शब्द येतात दादा, बरेचसे वाद होत आहेत, पण मला वेगळे मोठ्या विश्वास आहे. पण त्यावेळेचा खरं तर स्वतंत्र राज्याची निर्मिती आहे, नवीन देश निर्माण झालेला आहे आणि त्यावेळेस सर्वांना शिक्षण, फ्री शिक्षण, अनुदानित शिक्षण, विशेषतः EBCवर शिक्षण आणि शेती असेल त्याला सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय दिली. आणि म्हणून आमच्यासारखे जे शेतकऱ्यातले सर्वसामान्यांमधले, मी असं म्हणेल की सर्व समाजाचे विद्यार्थी हा शिकू लागला. आणि खरं तर याचा पाया जो आहे तो निश्चितच धर्मवीरांनी घातला. परंतु तदनंतरच्या काळामध्ये यशवंतराव चव्हाण यांनी जे महाराष्ट्राचे आज आपण जे पाहतो तिथं राज्यापेक्षा जे पुढारलेले राज्य जे वाटतं त्यामध्ये सिंहाचा वाटा या विभूतींचा आहे, हे आपल्याला निश्चितच त्याचा अभिमान आहे. आणि म्हणून आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये निश्चितच ही विचाराची जी परंपरा पुढे आलेली आहे, चांगल्या प्रकारचे आपण महाराष्ट्र जे राज्य जे आहे ते इतर राज्यापेक्षा पुढारलेलं पाहायला मिळतं. तर त्यासाठी शैक्षणिक क्रांती बरोबरच अशा प्रकारची विभूती राजकारणात होती. आणि विशेषतः भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत असलेली शिक्षणातली व्यवस्था ही कशा प्रकारे आपल्याला मिळालेली आहे हा खरं तर तुमच्या आमच्या सर्वांचा अभिमान आहे. कारण आम्ही प्रदेशात असताना काही लोक विचारायचे, जसं दादांविषयी घेतलं की तेव्हा कसं शक्य आहे त्या विविध बोली भाषांची राज्य असलेलं एक देश, भारत देश हा एवढ्या वर्ष संघटित आहे आणि याचंच आश्चर्य सगळ्यात इतर देशांना आहे. जसं दादांनी सांगितलं की स्वातंत्र्याच्या काळामध्ये सुद्धा आम्ही एकमेकांची विरोध करतो, परंतु राज्यघटना आल्यानंतर, भारतीय राज्यघटना आल्यानंतर, संविधान आल्यानंतर आज आपण पाहतोय की 71 त्याचा भारतीय संविधान दिन आहे, वाईट नाही आहे आणि पुढेही जे राहणार आहे. खरं तर असं संविधान बनवणं, त्याचं स्मरण करणं ही सुद्धा काळाची गरज आहे. आणि म्हणून या दोन्ही खरं तर भारतीय संविधानाचं स्मरण आणि विशेषतः लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने आपण त्यांच्या आठवणी जाग्या ठेवाव्यात याच उद्देशाने खरं तर आमचे मार्गदर्शक बाळासाहेब वानखेडे यांनी आम्हाला सांगितलं की सर आपल्याला कार्यक्रमात घ्यायचा आहे आणि उत्तम व्यक्ता आणायचं आहे. मी म्हणालो की सर आम्ही दादांना ओळखतो, पहिल्यापासून टीव्हीवर पाहिले, बऱ्याच ठिकाणी भाषणांना पाहिले, पण दादा कसे आहे? कारण दादा आता तुम्हाला लक्षात आलं असेल त्यांना एक राजकारणातले संत म्हणतात आणि म्हणून त्यांनी शेवटी उल्लेख पण केला की मी उद्या पंढरपूरला जाणार आहे. आणि दादा मलाही खरं तर पंढरपूरचा देव आवडतो, कुठल्या देवापेक्षा तो आवडतो. मी पहिल्यांदा पंढरपूर कॉलेजला प्राचार्य झालो, माझ्याही घरात भारतीय संप्रदायाची भूमिका आहे आणि मला का कोणता निरोध बाकीचा देव आवडतच नाही. असा एकमेव देव आहे, असा एकमेव देव आहे की तो स्वतःच्या पायाला हात लावून देतो. बाकीचे देव तुम्हाला मग आता ड्रेस काढायला लावतात, तुला वाचायला लावतात, तुमचे करतात. म्हणजे हा सर्वसामान्यांचा जे देव आहे खरं तर हा मला फार आवडतो. माझ्या केबिनमध्ये तो नेहमी असतो, घरामध्ये पण असतो आणि मला सांगितल्याप्रमाणे देवाला काही लागत नाही. संतांनी सांगितल्याप्रमाणे ही छोटी छोटी भक्ती जी आहे ती त्याच्यापर्यंत पोहोचते. आणि म्हणून आपण अशा एका राजकीय वातावरणातले संत आणि विशेषतः आजच्या ह्या शुभदिनी आज आपण एकादशी उद्याची पंढरपूरची यात्रा या निमित्ताने खरं तर आम्हाला जे उपक्रम केलं त्याबद्दल मी रयत शिक्षण संस्थेतर्फे अण्णासाहेबांच्या कॉलेजतर्फे मी आपलं विशेष हार्दिक आभार मानतो. आणि सर आपल्याला यापुढील आयुष्य होईल आधीच चांगलं जावं, आपण असंच आम्हाला मार्गदर्शन करा. परत एकदा आपण खरं आम्ही आमच्या सर्व विद्यार्थ्यांसमोर तुमचं एक हात जागृतीच्या निमित्ताने एक व्याख्यान आणि निश्चितच आणि सर्व व्याख्यानाला आपण परत या एवढंच त्या निमित्ताने बोलताना थांबतो. जय हिंद, जय कर्नाटक. खूप खूप धन्यवाद सर.
यानंतर राज्यशास्त्र विभागाचे माझे सहकारी प्राध्यापक श्री तानसेन गंधीवेसर यांना विनंती त्यांनी या कार्यक्रमाचे आभार मानावे. रयत शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब महाविद्यालय सांस्कृतिक मंडळ व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या माननीय यशवंतराव चव्हाण यांचा 36वा स्मृती दिन व 71वा भारतीय संविधान दिनानिमित्त ज्यांचं आपण व्याख्यान आयोजित केलेलं होतं, भारतीय राज्यघटना आणि यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची प्रस्तुतता. खऱ्या अर्थाने विषयाची सखोलता म्हणताना साईडमध्ये खऱ्या अर्थाने किंचा विषय संस्कृताचे नवनवीन प्रवाहामध्ये म्हणजे सामाजिक विज्ञान शाखेमध्ये येऊ शकतात. साहेब आपलं या निमित्ताने महाविद्यालयाच्या वतीने मनापासून आपला आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या सोबत असलेले आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट बाळासाहेब बांधकिरे जे दरवर्षी या कार्यक्रमाला मदत करत असतात, त्यांचेही आभार मानतो. त्यांच्या समवेत आलेले माननीय श्रीरंग चव्हाण साहेब, संदीप नायकवडी साहेब, मस्के साहेब, माननीय ॲडव्होकेट संजय कुबे साहेब यांचेही आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असणारे विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉक्टर निपुण सर, प्राध्यापक कला वाणिज्य विभागाचे प्राध्यापक सांगळे सर आणि खऱ्या अर्थाने की असे नवनवीन कार्यक्रम आम्हाला आमच्याकडून करून येतात. आमच्या महाविद्यालयाचे विषयाध्यक्ष नेतृत्व सन्माननीय प्राचार्य आदरणीय के.जी. कानडे साहेब यांचंही आभार मानतो. या ऑनलाईन उपस्थितीच्या या सगळ्या बाबीमध्ये आमचे मार्गदर्शक रयत शिक्षण संस्थेचे माननीय राम कांडे साहेब, त्याचबरोबर अजयजी आवटे साहेब हे उपस्थिती त्यांचंही आभार मानतो. इथून उपस्थित असणारे सर्व प्राध्यापक वर्ग, सूत्रसंचालन ज्यांनी केलं, आमच्या विभागाचे प्राध्यापिका डॉक्टर सुप्रिकर मॅडम यांचंही आभार मानतो. त्याचबरोबर संतोष पवार सर आणि ऑनलाईन उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी यांचं आभार मानून माननीय अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम सोहळा संपन्न झाला असं जाईल. धन्यवाद.